नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या उरलेल्या पेपरसाठी अतिसंभाव्य चालू घडामोडींच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। आणि मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 11वा भाग पाहतोय। या अगोदर आपण जे 10 भाग पाहिले यामधील बरेच प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आले होते। त्यामुळे जर तुम्ही पुढचे पेपर देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, तसेच आधीचे भाग देखील पाहून घ्या। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अंडी उत्पादनावर एक्सपायरी डेट आणि उत्पादन तारीख छापणे बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यानं अंड्यावर एक्सपायरी डेट आणि उत्पादन तारीख म्हणजे कोंबडीने अंडे कधी दिलं ही तारीख लिहिणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, उत्तर प्रदेश। आता मित्रांनो, ही जी तरतूद आहे ती 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार अंडी उत्पादनात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? मित्रांनो, महाराष्ट्र हा देशामध्ये 7व्या क्रमांकाचा अंडी उत्पादक राज्य आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। ठीक आहे। तर मित्रांनो, यामध्ये पहा, पुढे काय पाहू शकतो आपण? महाराष्ट्र हा कुक्कुटपालनामध्ये 5व्या क्रमांकावर आणि मांस उत्पादनामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। ठीक आहे। इत्यादी माहिती आपल्याला पाहणं आवश्यक राहू शकतं। पुढे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहेत? या ठिकाणी पहा, 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कुठे पार पडणार आहे? तर मित्रांनो, याचं ठिकाण अजूनही निश्चित झालेलं नाहीये, परंतु बोरिवली चर्चेमध्ये आहे। तर याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? मोहन जोशी, पर्याय बी। त्यासोबतच 100वे साहित्य संमेलन कुठे पार पडलं होतं? नाट्य संमेलन कुठे पार पडलं होतं? तर हे पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी पार पडलं होतं आणि अध्यक्ष कोण होते? जब्बार पटेल होते। प्रश्न क्रमांक 4, जागतिक वन दिवस 2026 ची थीम काय होती? मित्रांनो, या ठिकाणी पहा, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 21 मार्चला। ठीक आहे। आणि मित्रांनो, यावर्षी याची थीम काय होती? तर फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स म्हणजेच वने आणि अर्थव्यवस्था, पर्याय ए। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 5, भारतातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाद्वारे कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, कृषी सखी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे? या अगोदर पहा मित्रांनो, अमेरिका WHO मधून बाहेर पडलेला होता आणि यावर्षी अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील देश देखील बाहेर पडलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, अर्जेंटिना। प्रश्न क्रमांक 7, वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप 2028 ही पहिल्यांदाच भारतामध्ये पार पडणार आणि भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार। म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, भारत। ठीक आहे। पहिल्यांदाच भारतामध्ये पार पडणार आहेत। प्रश्न क्रमांक 8, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे GSI ने उत्तर प्रदेशातील कोणत्या किल्ल्याच्या परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? मित्रांनो, GSI नुसार कालिंजर किल्ला, उत्तर प्रदेशमधील कालिंजर किल्ला आहे तो राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी, कालिंजर किल्ला। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड या पुस्तकासाठी मार्क लिटन हिस्ट्री प्राइज 2026 कोणाला जाहीर झाला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड हे जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? विल्यम डॅलरिम्पल यांचं आहे। आणि मित्रांनो, यांना यासाठी मार्क लिटन हिस्ट्री प्राइज 2026 न पुरस्कृत करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, विल्यम डॅलरिम्पल। ठीक आहे। पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 10, भारताची सर्वात मोठी जागतिक परिषद आणि प्रदर्शन गो टेक 2026 कोठे आयोजित करण्यात आले होते? मित्रांनो, गो टेक 2026 आयोजन महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आलं होतं। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, पुणे। आता मित्रांनो, ही परिषद आहे ती देशी गायींचं संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास यावर काम करते। ठीक आहे। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 11, 2026 च्या स्टॉकहोम वॉटर प्राइज यासाठी कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 न इराणमधील कावेह मदानी यांची नियुक्ती झालेली आहे किंवा यांची निवड झालेली आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। आता मित्रांनो, हे मूळचे कुठले आहेत? इराणचे आहेत, हे लक्षात ठेवा। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 12, भारत वीज शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत वीज शिखर परिषद 2026 ही
ऊर्जा मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी नवी दिल्ली. कोणी आयोजित केली? ऊर्जा मंत्रालयानं. आणि मित्रांनो थीम काय होती? इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी अँड कनेक्टिंग ग्लोबली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न कसा आहे? जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुदर्शन पटनाईक, पर्याय बी. आता मित्रांनो, हे कोण आहे तर एक वाळूशिल्पकार आहेत, वाळूशिल्प बनवतात. आणि मित्रांनो, हे मूळचे कोणत्या राज्याचे आहेत यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे मूळचे ओडिशा या राज्याचे आहेत. प्रश्न क्रमांक 14. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरथ हा उपक्रम कोणता जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे ज्ञानरथ म्हणजे AI लॅब ऑन व्हील्स हा उपक्रम आहे तो नागपूर जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. भारत आणि सेशल्स दरम्यान झालेल्या लामित्ये 2026 या संयुक्त लष्करी सरावात लामित्ये या शब्दाचा अर्थ काय? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे लामित्ये हा लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान केला जातो? तर भारत आणि सेशल्स. आणि मित्रांनो, यामध्ये क्रेओल भाषेमध्ये लॅमितेचा अर्थ काय असतो? फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. आता मित्रांनो, यावर्षी पहिल्यांदाच या सरावामध्ये आपल्या भारतातील तिन्ही सेनादलांनी सहभाग घेतलेला होता, आर्मीनं, नेव्हीनं आणि एअरफोर्सनं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या म्हणजे कैग्याच्या पहिल्या महिला प्रमुख चीफ सुपरिटेंडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे RM नचम्माई यांची कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आता RM नचम्माई या कोणत्या राज्याच्या आहेत? तर मित्रांनो, या मूळच्या तमिळनाडू या राज्यातील आहेत. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 17. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 कोठे आयोजित केली जाईल? मित्रांनो, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 18. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? या ठिकाणी पाहायचं आहे महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा नावाचा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केरळ या राज्याने केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच याबद्दल आणखी एक माहिती महत्त्वाची आहे की महिला पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणतं आहे? तर केरळ असं अहवालामध्ये एका आलेलं होतं. ठीक आहे. एका अहवालानुसार केरळ हे महिला पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित राज्य ठरलेलं होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. भारतीय रेल्वेने अलीकडेच महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केलेले आहे? मित्रांनो, भारतीय रेल्वेनं शाईन नावाचं ॲप सुरू केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए.
प्रश्न क्रमांक 20 भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? मित्रांनो, मेटा 2026 जीवन गौरव पुरस्कार आहे तो अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 21 ग्रामीण कुटुंबांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प गंगा सुरू केला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, उत्तर प्रदेश राज्य सरकारने ग्रामीण कुटुंबांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा प्रकल्प गंगा सुरू केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे राम सुतार. प्रश्न क्रमांक 23 विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणाला मरणोत्तर जाहीर झाला? मित्रांनो, 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार आहे तो डॉक्टर जयंत नारळीकर यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी जयंत नारळीकर. परंतु मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24 इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 आहे तो ग्रासा मसेल यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आता या मूळच्या कोणत्या देशातील किंवा कोणत्या राज्यातील आहेत? तर मित्रांनो, या मूळच्या मोझांबिक या देशातील आहेत. कोणता देश आहे? मोझांबिक. ठीक आहे. तर मित्रांनो, या पुरस्काराचं स्वरूप काय असतं? तर काही ठिकाणी दिलंय 25 लाख, परंतु लक्षात ठेवायचं आहे या पुरस्काराचं स्वरूप किती आहे? 10 मिलियन रुपये भारतीय रुपये. ठीक आहे. म्हणजे किती? तर 1 कोटी भारतीय रुपये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? या ठिकाणी पहा, दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. अनिल चौहान हे भारताचे सध्याचे CDS आहेत, म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. आणि अमरप्रीत सिंग हे सध्या भारताचे वायुसेना प्रमुख आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला मिळाला? मित्रांनो, 2026चा पॉली उमरीगर पुरस्कार आहे तो शुभमन गिल याला देण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी शुभमन गिल. त्यासोबतच याच्या अगोदर त्यांना ही स्पर्धा जिंकली होती. काय हा पुरस्कार जिंकला होता का? तर हो, शुभमन गिल यांना हा पुरस्कार आहे तो दुसऱ्यांदा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत सर्वाधिक वेळा हा पुरस्कार आहे तो विराट कोहली यांनी 5 वेळा जिंकलेला आहे. कोणता पुरस्कार? पॉली उमरीगर पुरस्कार, म्हणजेच BCCI नमन पुरस्कारांपैकी सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू हा पुरस्कार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27 BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये महिलांसाठी जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, BCCI नमन पुरस्कार 2026 अंतर्गत महिलांसाठी जीवन गौरव पुरस्कार आहे तो मिताली राज यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर ती कशी मिळेल? तर आपलं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर तुम्हाला ही PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर जा, क्लिक करा, चॅनल जॉईन करा आणि PDF फ्रीमध्ये मिळवा. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाच्या आणि पोलीस भरतीच्या पॅटर्नवरच आधारित अत्यंत महत्त्वाच्या 300+ प्रश्नांचा सराव दररोज करायचा आहे, तर काय करायला लागेल? तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. ते कसं करायचं आहे? तर आपल्याकडे सध्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं 30 प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे, जो आपल्याला 60 रुपयांमध्ये दिला जातो. त्यासोबतच तुम्हाला आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जातं, आणि ते देखील अगदी फ्रीमध्ये या 60 रुपयांमध्येच. आणि मित्रांनो, त्या चॅनलवर आपण काय करतो? दररोज सकाळी 50 चालू घडामोडी, त्यानंतर दुपारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महत्त्वाचे GK आणि मराठीचे मिक्स प्रश्न, त्यासोबतच रात्री मराठीचा एक टॉपिक, अशा प्रकारे दररोज कमीत कमी 300 ते 400 प्रश्नांचा सराव आपण या चॅनलवर करत आहोत. आणि त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा टेलिग्रामच्या क्विज मार्फत सराव करायचा आहे, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ते तुम्हाला अगदी फक्त 60 रुपयांना मिळणार आहे. आणि यामध्ये आपण ऑलरेडी 30 प्रश्नपत्रिका देतोयच, त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी 400 प्रश्न दररोज, 300 ते 400 प्रश्न दररोज सोडवायला मिळणार आहेत. आणि इतकं सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये, त्यामुळे जास्त विचार करायचा नाही आहे. आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 29 ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? या ठिकाणी पाहायचं आहे, ऑस्कर पुरस्काराची किती आवृत्ती पार पडली 2026 मध्ये? 98वी. कुठे पार पडली? लॉस एंजेलिस या ठिकाणी. ठीक आहे, डॉल्बी थिएटर लॉस एंजेलिस.
आता मित्रांनो यामध्ये पहा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला, तर वन बॅटल आफ्टर अनदर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. त्यासोबतच या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांना मिळाला. त्यासोबतच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार देखील या चित्रपटातील शॉन पेन यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आता पुढे मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक 30. ऑस्कर 2026 मध्ये सिनर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला? या ठिकाणी पहा, सिनर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार आहे तो मायकल बी जॉर्डन यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. त्यासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला याबद्दल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज मार्फत सराव केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्याचा देखील सराव करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? मित्रांनो 2025चा हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो ममता कालिया यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. त्यासोबतच मराठी भाषेतील पुरस्कार कोणाला मिळाला? तर मराठी भाषेतील पुरस्कार आहे तो राजीव बाविस्कर यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 आहे तो राजीव बाविस्कर यांना देण्यात आला. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय? काळ्या निळ्या रेषा. ठीक आहे. त्या त्यांचं आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचे 94वे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहेत? मित्रांनो भारताचे 94वे ग्रँड मास्टर कोण बनले? तर पर्याय सी मयांक चक्रवर्ती. आता ग्रँड मास्टर कोणत्या खेळामध्ये बनतात? बुद्धिबळामध्ये बनतात. ठीक आहे. तर मित्रांनो मयांक चक्रवर्ती कोणत्या राज्याचे आहेत? आसामचे आहेत. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 33. परप्लेक्सिटी AI चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो परप्लेक्सिटी AI चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. हे कोणत्या देशातील आहेत? पोर्तुगालचे आहेत. ठीक आहे. पोर्तुगीज आहेत. प्रश्न क्रमांक 34. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? या ठिकाणी पाहायचं आहे 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे पार पडल्या? पुण्यातील वाघोली या ठिकाणी पार पडल्या. आणि याचे विजेतेपद कोणी पटकावलं? तर हर्षवर्धन सदगीर यांनी पटकावलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. आणि कोणाला हरवलं होतं? महेंद्र गायकवाड यांना हरवलं होतं. म्हणजे उपविजेता कोण? महेंद्र गायकवाड या ठिकाणी यांचा पराभव झालेला होता आणि हर्षवर्धन सदगीर यांचा विजय झालेला होता. आणि हे मित्रांनो आतापर्यंत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत. ठीक आहे. या अगोदर 2020 मध्ये देखील हे महाराष्ट्र केसरी बनलेले होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ते पुण्यातील वाघोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी पुणे. त्यासोबतच याचं आयोजन कोणी केलं होतं? याचं आयोजन केलं होतं रामकृष्ण अण्णा सातव यांनी. तसेच मित्रांनो या ठिकाणी जी क्रीडा नगरी उभारली गेली त्याला कोणतं नाव दिलं गेलं होतं? कोणाचं नाव दिलं गेलं होतं? तर स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी असं नाव देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. अलीकडेच उद्घाटन झालेला लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प आहे तो आसाममध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. पुढे पाहायचं आहे याचं उद्घाटन आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 37. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस कोणाचा पुतळा आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे आंध्र प्रदेशातील अमरावती या ठिकाणी 58 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस उभारण्यात आला. तो कोणाचा आहे? पोट्टी श्रीरामुलू यांचा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आता मित्रांनो याला हे नाव का दिलं गेलं? कारण या ठिकाणी आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यात यावी यासाठी 58 दिवस उपोषण केलं होतं पोट्टी श्रीरामुलू यांनी. आणि मित्रांनो यामुळे त्यांचा 58 फूट उंचीचा पुतळा अमरावती या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हे नाव देण्यात आलेलं आहे कारण या उपोषणामध्ये ते मरण पावले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या शहरात आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये आहे, लातूर शहरामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. आता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर परीक्षेला प्रश्न आले होते कोणते? तर जन्म कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर जन्म हा मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला होता. मित्रांनो त्यांचं मूळ राज्य कोणतं? महाराष्ट्र. आणि मूळ गाव कोणतं? तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे. लक्षात ठेवायचं तालुका देखील विचारला गेला होता. तालुका कोणता? मंडणगड आणि गाव आंबवडे, जिल्हा रत्नागिरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. भारताचा पहिला ॲम्फिबियस ड्रोन कोणता आहे जो हवेत उडण्यासोबत पाण्यात उतरूही शकतो? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो भारताचा पहिला ॲम्फिबियस ड्रोनचं नाव आहे अवतार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. कोणी विकसित केलेला आहे हा? तर हा मित्रांनो
ॲक्वा एअरएक्स ॲट्रॉनॉमस सिस्टीम्स या कंपनीने विकसित केलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. भारताच्या संसदेत पहिल्यांदा खुल्या LGBTQ+ आमदार कोण बनले आहेत? मित्रांनो, भारताच्या संसदेमध्ये पहिल्याच LGBTQ आमदार बनलेले आहेत मेनका गुरुस्वामी. पर्याय ए. या कोणत्या राज्याच्या आहेत? मूळच्या तेलंगणाच्या आहेत, परंतु या पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर खासदार बनलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. या ठिकाणी लक्षात ठेवा आणि यांचा पक्ष कोणता आहे? यांचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. प्रश्न क्रमांक 41. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार सर्वाधिक दहशतवाद प्रभावित देश कोणता आहे? मित्रांनो, 2026च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स यानुसार पाकिस्तान हा देश जगातील सर्वाधिक दहशतवाद प्रभावित देश आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आता मित्रांनो, ही यादी किती देशांची होती? ही यादी होती एकूण 163 देशांची. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? पाकिस्तान. आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा 13व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे. भारत हा 13व्या क्रमांकावर, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर. त्यासोबतच 2025च्या अहवालामध्ये बुर्किना फासो हा देश आहे तो पहिल्या क्रमांकावर होता. कोणता देश? बुर्किना फासो. ठीक आहे. यावर देखील प्रश्न येऊ शकतो कदाचित. प्रश्न क्रमांक 43. SBI आणि भीम पेमेंट्सचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? मित्रांनो, SBI आणि भीम पेमेंट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी. म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 44. सी ड्रॅगन 2026 या नौदल सरावाचे नेतृत्व कोणता देश करत आहे? मित्रांनो, सी ड्रॅगन 2026 या सरावाचे नेतृत्व करतो अमेरिका. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45. अलीकडेच गोशाळा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? मित्रांनो, छत्तीसगडमध्ये गोशाळा योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी, छत्तीसगड. आता मित्रांनो, या ठिकाणी गायींचं संरक्षण करणं, भटकी आणि बेवारस जनावरं सांभाळणं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार आहे तो सुप्रिया साहू यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. तर मित्रांनो, या कोणत्या राज्याच्या आहेत? उत्तर प्रदेशच्या आहेत. तसेच मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो कोण देतं? तर युनायटेड नेशन्स देतं. युनायटेड नेशन्सचा द चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 आहे तो सुप्रिया साहू यांना देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, मेधा पाटकर कशा संबंधित आहेत? नर्मदा बचाव आंदोलनाशी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47. अशोक चक्र 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, अशोक चक्र 2026 न शुभांशु शुक्ला यांना सन्मानित करण्यात आले. हे कोण आहेत? भारतीय अंतराळवीर आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार कोणत्या राज्याच्या पोलिसांना मिळाला? मित्रांनो, या ठिकाणी पहा, सिक्कीम राज्य पोलिसांना राष्ट्रपती पोलीस रंग प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 49. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? मित्रांनो, जम्मू काश्मीरमधील रुबल नागी यांना 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार देण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आता मित्रांनो, या जम्मू काश्मीरमधील महिला शिक्षिका आहेत. ठीक आहे, शिक्षिका आहेत. प्रश्न क्रमांक 50. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोठे आहे? मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो आंध्र प्रदेशातील विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी, विजयवाडा, आंध्र प्रदेश. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.